आय कांट बिलीव्ह माझी फर्स्ट ॲनिव्हर्सरीसुद्धा आली. म्हणजे 1 वर्ष कधी गेलं मला आणि साईला कळलंसुद्धा नाही. रात्री 12 वाजता छान केक कट करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून छान नाश्ता करायला गेलो आणि त्यानंतर मग थोडासा रिलॅक्स टाईम आम्हाला स्पेंड करायचा होता एकमेकांसोबत. म्हणून छान पूलमध्ये टाईम स्पेंड करून आम्ही सगळे गेलो होतो मग स्पाइस गार्डनमध्ये, जिकडे सगळ्या स्पाइसेसची आम्हाला माहिती मिळणार होती. मुन्नारला जाणार असाल आणि स्पाइसेसमध्ये खरंच इंटरेस्ट असेल तर अयुरू व्हॅली खूप उत्तम ठिकाण आहे. एक शैक्षणिक सहल असल्यासारखे आम्ही सगळ्या तिथल्या स्पाइसेसची माहिती घेत होतो, पण तिथले गाईड खूप छान आम्हाला माहिती देत होते. सो दादा खूप सिरियसनेस दाखवत होता, जितका होता की नाही आम्हाला माहीत नाही. आणि तितक्यात सुरू झाला पाऊस, पण आम्हाला छान वाटलं पावसात सुद्धा, कारण त्यानंतरचं क्लायमेट एक नंबर झालं होतं. सगळीकडे खूप धुकं पडलं होतं आणि मग आम्ही गेलो टी प्लांटेशन बघायला, जे की आहे लॉकाट टी फॅक्टरी. मुन्नारची ट्रिप फायनल केल्यावर एकमेव गोष्ट आहे जी मी ठरवली होती की न चुकता जिकडे आपण व्हिजिट करायचं, कारण स्वतःला चहा प्रेमी बनवणारी माणसं जर चहा बनतो कसा हेच बघायला गेली नाही तर कसं चालायचं बुवा. पण तिथे गेल्यानंतर एक सिक्रेट समजलं की जो गाळ म्हणून टाकला जातो, ज्या चहाला तितकी क्वालिटी नसते, तो चहा आपल्याला मार्केटमध्ये येतो, ज्याची आपण रोज चहा पित असतो तो. पण ठीक आहे, नॉट बॅड. आम्ही तिकडची सुद्धा चहा पिऊन बघितली आणि तुम्ही जर खरीवाली चहा प्यायला गेलात ना तर एवढी पचपचित लागते की खरंच गिळता पण येणार नाही तुम्हाला. ही घरचीच आपली. पण त्यानंतर आम्ही प्रीमियम चहा काय असतो हे बघण्यासाठी तिथे शॉपिंग केली, कारण ऑफकोर्स जर आपण टी फॅक्टरीमध्ये जातो, एवढी प्रोसेस बघतो आणि त्यानंतर काहीच न घेता घरी येतोय असं कसं चालेल. सो आमच्या रिलेटिव्सना घरी सगळ्यांना चहा घेऊन मग आम्ही गेलो फोटोज काढायला. दादा वेडा वागडा होऊन जो काय फोटो काढत होता, स्किल स्ट्रगलिंग फोटोग्राफर. दिस इज द वेदर आय मॅनिफेस्ट. कारण मुन्नारला जाऊन जर मला उन्हात उकडावं लागलं असतं ना तर अख्ख्या ट्रीपची वाट लागली असती. पण काय मस्त क्लायमेट मिळालं आम्हाला. चारही दिवस छान क्लायमेट मिळालं आणि मग इतका मस्त पाऊस पडून गेला होता, थंड वातावरण होतं, खूप थंडी वाजत होती बाय द वे. त्याच्यामुळे मग कॉर्न, मॅगी, मोमोज ह्या सगळ्या गोष्टी तर व्हायलाच पाहिजेत. तर असं छान टाईम स्पेंड करून मग आम्ही निघालो होतो चॉकलेट फॅक्टरीमध्ये, जी सुद्धा एक गोष्ट होती जी लॉकाट टी फॅक्टरीनंतर मी डिसाईड केली होती मुन्नारला जायच्या आधीच की मला मकोफामध्ये जायचं आहे. ऑनेस्टली सांगायचं तर आय एम नॉट अ चॉकलेट लवर, पण तिथे गेल्यानंतर मला खरंच इच्छा झाली की चॉकलेट्स आपल्याला घ्यायला पाहिजेत. चॉकलेट फॅक्टरीत जाऊन चॉकलेट घेतले नाही असं होणार नाही. सो मग तिथे सुद्धा शॉपिंग करून अशी मस्तपैकी आमची ट्रिप एन्जॉय करून आम्ही आलो दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला आमच्या घरी. सो ही ॲनिव्हर्सरी ट्रिप आमची खूप मस्त झाली.